हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी बनवत आहे भरलेली हिरवी मिरची. जर का आपल्या जेवणाच्या ताटात ही मिरची वाढलेली असेल तर जेवणाचा बेत अगदी खासच असतो. आणि जर कोणाला एखादी ही भाजी आवडत नसेल तर त्यांनी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. ही खूप चविष्ट आहे. वरण भात किंवा भाकरी किंवा पोळीसोबत कशासोबतही चविष्ट लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी अशा प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेऊन त्याला मधून कापून त्याच्यातल्या बिया काढून टाकल्या आहेत. सोबतच मी इथे 1 कप बेसन चांगलं भाजून घेतलं आहे. त्यात मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड केला आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता. यात मी पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल टाकून मी हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आणि मी इथे कोथिंबीर पण टाकली आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे मिरचीमध्ये हे मिश्रण असं भरून घ्यायचं आहे. अशा सेम पद्धतीने मी बाकीच्या पण मिरच्या भरून घेतल्या आहेत. आता एका कढईत आपण तेल टाकून घेऊ. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी इथे मोहरी, जिरे आणि सोबतच मी थोडा लसूण टाकला आहे. हे एकदा चांगलं 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर मी ह्याच्यात अशा पद्धतीने ह्या मिरच्या ठेवणार आहे. आणि सगळ्या मिरच्या ठेवून झाल्यावर मी ह्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर मी हे असंच आलटून पलटून चांगलं फ्राय करून घेणार आहे. आणि त्यानंतर मी ह्याच्यावर थोडासा पाण्याचा हबका मारणार आहे. त्याने आपल्या मिरच्या थोड्याशा सॉफ्ट होतील आणि चवीलाही खूप चांगल्या लागतील. तर 4 ते 5 मिनिटात आपल्या ह्या मिरच्या बनून तयार झाल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.